तर मुंबईच्या पूर्व उपनगरांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। पावसाचा जोर सध्या कमी झालेला आहे, तरी देखील सखल भागामध्ये अजूनही पाणी साचलंय। कुर्ला इथल्या LBS मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झालेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि मी सध्या आहे कुर्ला LBS मार्गावर। आपण LBS मार्गाची स्थिती बघितली तर अगदी या LBS मार्गाला नदीचं स्वरूप आलेलं आहे। हा जर विभाग बघितला तर सायनवरून घाटकोपरच्या दिशेने जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावर जर बघितलं तर आपण 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी जे आहे ते रस्त्यावरून वाहत आहे। अक्षरशः रस्त्याला एखाद्या नदीचं स्वरूप आल्यासारखं दिसतं आहे आणि याचा परिणाम म्हणजे जर आपण बघितलं तर संपूर्णपणे या मार्गावर दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच जर पाऊस असाच पुढे सुरू राहिला तर या रस्त्यांवर अजून मोठ्या त्रासाला मुंबईकरांना सामोरं जावं लागू शकतं। आता मुंबईच्या रस्त्यांवर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या वाहतुकीवर झालेला दिसतो आहे। ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळते आहे। आता जर आपण बघितलं तर आता मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तिथे देखील पुढे वाहनांना जाणं थोडंसं कठीण होतं आहे, त्यामुळे इथूनच वाहनं जे आहेत ते पुढे युटर्न घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळेच मोठी वाहतूक कोंडी घाटकोपरच्या दिशेने देखील आणि सायनच्या दिशेने देखील आपल्याला LBS मार्गावर पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।